नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विष्णू निळ या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण सेकंड एपिसोड पाहत आहोत घड्याळ या प्रकरणावर. पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा या दोन तास काटा आणि मिनिट काटामध्ये किती अंशाचा कोन बनेल, पण जे पाहिलं होतं त्याच्यापेक्षा आज आपण काय पाहणार आहोत. उदाहरणार्थ 3:43 तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोन होईल, पण याला सूत्र नाही लावायचं. अत्यंत सोपी पद्धतीने आपल्याला हे पाहायचं आहे. बरोबर आहे, कन्सेप्ट वाईज ते आपल्याला पाहायचं आहे. मग एकदा मी ते रिकॅप करतो की अगोदर आपण काय पाहिलेलं आहे. बरोबर आहे, चला. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत पाहिलं होतं की तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन बनते. आपण पाहिलं होतं की 360 भागीला किती 12 तास, तर 12×36 किती अंशाचा कोन बनते, 30 अंशाचा कोन बनते. एका तासामध्ये किती बनतो, 30 अंशाचा कोन. मला समजलं होतं एका तासामध्ये कोन किती अंशाचा बनतो, 30 अंशाचा कोन बनतो. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. मग आता त्याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं की जर घड्याळमध्ये उदाहरणार्थ एक प्रश्न मी घेतो की घड्याळमध्ये जर 4 वाजले आहेत तर तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोन बनेल. याचा अर्थ ही घड्याळ आहे. बरोबर आहे, आता 4 वाजले आहेत. जर हे 4 वाजले तर मला सांगायचं आहे की हा कोन कितीचा असेल. तर 1 तास म्हणजे किती, 30 डिग्री. तर आपल्याला 4 तास आहे तर 30 ने गुणायचं आहे. 4×3=12 म्हणजे किती डिग्री असेल, 120 डिग्री हे आपलं उत्तर येईल. आणि हेही आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की हा अंतर कोन आहे. आपल्याला हा बाह्य कोन जो आहे तोही विचारू शकतात. तर काय करायचं, 4 अधिक किती म्हणजे 12, 8×4=12. तर 8 ला कितीने गुणायचं, 30 ने गुणायचं. 3×8 किती, 24. याचा अर्थ किती अंशाचा कोन बनेल, 240 अंशाचा कोन बनेल. मला वाटतं हे आपल्याला समजलेलं आहे. मग आता अंतर जर घड्याळामध्ये 4 वाजले तर एक तर उत्तर काय येईल, 120 अंश, किंवा दुसरं काय असेल, 240 अंश. ठीक आहे. मग आता हे पाहिल्यानंतर आपल्याला पुढे आपण पाहिलं होतं की हे तर झालं 4 वाजले, 5 वाजले. बरोबर आहे, अशा प्रकारे कोण किती कोन बनेल. मग आता आपल्याला जर आपल्याला ओरली विचारलं 7 वाजले, याला लिहायचं काम आहे का, नाही. 7×3=21, 210 अंशाचा कोन. आपल्याला विचारलं 5 वाजले, 5×3=15, 150 अंशाचा कोन. याच्या पुढे आपण काय पाहिलं होतं, बरोबर आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, आपण पाहिलं होतं की 10:20 किती अंशाचा कोन बनेल, तर 10. याच्यामधून वजा काय करायचे, एका संख्येनंतर पॉइंट द्यायचा, डबल करायचे. म्हणजे आपल्याला 5 ने भागायचं असते. 2 ची डबल किती होईल, 4. बरोबर आहे, सांगा किती उरले, 10 मधून 4 गेले 6. याला नेहमी कितीने गुणायचं, 30 ने. 60 30 गुणिला 6 किती, 180. आणि इथं याचे अर्धे लिहून टाकायचे. मिनिटाचे अर्धे किती आहेत, 10. मला वाटते समजलं असेल, मी एकदा रिपीट करतो. 10:20 तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोन बनेल बघा. 10 वजा 4 किती, 6. हे 4 कुठून आले, 2 ची डबल. एका संख्येनंतर पॉइंट द्यायचा, त्याची डबल केली आपण. 10 मधून 4 गेले 6. नेहमी काय गुणायचं, 30 ने. हे 6 काय आहे, 6 म्हणजे आहे की ते 6 जे आहेत तर ते तास आहेत, म्हणजे यांच्यामध्ये. बरोबर आहे, 6 गुणिला किती, 30. मग आता 30 किती आलं उत्तर, 180. जेवढे मिनिट आहे त्याचे अर्धे लिहायचे. एक प्रिकॉशन घ्यायची की इथं प्लस लिहायचं का मायनस, हे कशावरून ठरेल, तर हा मोठ्या संख्येतून जर लहान संख्या वजा झाली तर प्लस करा, जर लहान संख्येतून मोठी संख्या वजा झाली तर मायनस करायचा आहे. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा झाली तर 180 अधिक 10 किती होणार आहे, 190. तर आपलं उत्तर किती होणार आहे, 190 अंशाचा कोन असेल. जर 190 ऑप्शन मध्ये नाही तर हे कशामधून मायनस करावं लागेल, आपल्याला मायनस करावं लागेल 360 मधून. आपल्याला 190 त्या ठिकाणी मायनस करावे लागतील. इथपर्यंत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की कशा प्रकारे हे कोन काढायचे. पण आज आपल्याला काय पाहायचं आहे, आज आपल्याला पाहायचं आहे यापेक्षा कठीण ज्या प्रश्न येतात त्या प्रश्नांचंही उत्तर आपल्याला कशा प्रकारे काढायचं ते आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग आपण स्टार्ट करू. बरोबर आहे. आता मला सांगा, 8:40 ही वेळ दिली. यामध्ये आपल्याला तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोन बनेल ते आपल्याला सांगायचं आहे. मग अशा वेळेस काय करायचं आहे,
तर एकदम सोपी आहे पहा. ही एक शॉर्ट ट्रिक आहे, फक्त ही लक्षात असू द्या. 8च्या 8 पंचे किती होतात 40. जर तास काट्याच्या मल्टिपल 5 मध्ये जर त्याच्या 5च्या पटीत जर संख्या आली तर नेहमी काय करायचं, जेवढे मिनिट आहे त्याचे फक्त काय करायचे अर्धे. किती होतील अर्धे 20. बरोबर आहे. 8 पंचे 40, 40 चे अर्धे किती 20. जर इथं असेल 7:35 तर 35 चे अर्धे बरोबर आहे किती होतील 17.5. हे आपलं उत्तर असेल. जर आपल्याला 50 दिलं तर 50 चे अर्धे किती 25. बरोबर आहे. तर याचं उत्तर किती होईल. जर आपल्याला किती आपल्याला इथं दिले पहा 10 वाजून किती मिनिट 50, तर किती अंशाचा कोन बनेल 25 अंशाचा कोन बनेल. जर संख्या 5च्या पटीत असेल तर त्याला प्रत्येक वेळी आपल्याला काय करायचं आहे, फक्त जेवढे मिनिट आहे त्याचे अर्धे आपल्याला करायचं आहे. मला वाटते जर हे समजलं असेल तर एक प्रश्न जर तुम्हाला दिला तर तुम्हाला ओरली उत्तर या ठिकाणी काढता यायला पाहिजे. पहा, तुम्हाला जर सांगितलं 3:15 तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोन बनेल, याला पेन घ्यायची आवश्यकता नाही. कारण हा 3च्या मल्टिपल 3च्या पटीत किती आहे 5. 3 5 15 असं जर असेल तर 15 चे अर्धे किती 7.5. बरोबर आहे. तर किती अंशाचा कोन बनेल 7.5 अंशाचा कोन बनणार आहे. इथपर्यंत आपल्याला समजलं असेल. आता याच्या पुढे आपण जी प्रश्न पाहणार आहोत ते अत्यंत महत्वाचे आहेत. बरोबर आहे. मी एक प्रश्न त्याच्यामध्ये घेतो. पहा, आपल्याला दिलं 8:24 तास काटा आणि मिनिट काटा किती अंशाचा कोन बनेल. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कारण याला सूत्र जर लावलं तर लागणारा वेळ हा भरपूर आहे. मग यालाही आपल्याला सोप्या पद्धतीने कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं एकदा व्यवस्थित समजून घ्या. 8:24 जर इथं जे मिनिट आहे या ठिकाणी जर मिनिटाच्या शेवटी 0 किंवा 5 आला असेल तर काय करायचं, पहिली पद्धत वापरायची जी आपण पाहिली. मग आता जर इथं 0 किंवा 5 नसेल तर काय करायचं, पहा करायचं आपल्याला तेच आहे. 8:24 जे आहे तर या 24 चे आपल्याला काय करायचं आहे, 24 चे आपल्याला 24 जे आहे तर या 24 चे एका संख्येनंतर पॉइंट द्यायचा आणि डबल करायची. किती झाले 4.8. 8 मधून 4.8 गेले. बरोबर आहे. तर मग आता किती उरले तर 3.2. 3.2 ला कितीने गुणायचं आहे 30 ने गुणायचं आहे. बरोबर आहे. मग आता किती होतील तर हे होतील 96. आणि इम्पॅक्ट कसा आहे, इम्पॅक्ट पॉझिटिव्ह आहे. बरोबर आहे. लहान संख्येतून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर 24 चे अर्धे 6 2 किती 8, 9 1 10. पण याच्यापेक्षाही आपण त्याला सोपी करणार आहोत. मला वाटते की हे आपण कठीण केलं. बरोबर आहे. पण मी फक्त पहिला प्रश्न आहे म्हणून तुम्हाला सांगितलं की हे असं कॅल्क्युलेशन जर आपल्याला करायचं असेल तर हे थोडंसं लेंदी होईल. मग यापेक्षाही शॉर्टकट काय आहे लक्षात ठेवा. जेव्हाही आपल्याला जे मिनिट दिले हे किती दिले, आपल्याला मिनिट दिले 8 वाजून किती मिनिट 24 मिनिट. बरोबर आहे. या ठिकाणी मिनिट दिले 8 वाजून 24 मिनिट. आपल्याला फक्त एवढं करायचं आहे 8. याला 8 न समजता याला 0 द्या. नेहमी जेही संख्या असेल एक 0 द्या. शून्यामुळे हा पॉइंट काय होईल कट होईल. म्हणजे आपल्याला याला काय समजायचं आहे 8 ला 80 आणि 24 ला जो 2.4 ची आपण डबल करतो. बरोबर आहे. तर आता ती डबल करायची म्हणजे 80 मधून आपल्याला किती वजा करायचे 48. बरोबर आहे. हे कॅल्क्युलेशन केलं. आता 80 मधून जर 48 वजा केले तर किती उरतात 32. याला प्रत्येक वेळी कशाने गुणायचं आहे 3 ने. प्रत्येक वेळी कशाने गुणायचं आहे 3 ने गुणलं. 32 त्रिक किती झाले 96. आणि इम्पॅक्ट कसा आहे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे तर काय करा प्लस मिनिटाचे अर्धे आपल्याला लिहायचे 6 2 8, 9 1 किती 10. उत्तर किती 108 अंशाचा कोन बनेल. किती अंशाचा 108 अंशाचा कोन बनेल. फक्त याला प्रॅक्टिसची आवश्यकता आहे. जर एकदा आपल्याला प्रॅक्टिस या प्रश्नांची झाली तर बरेच विद्यार्थी या प्रश्नांनाही पेन न घेता आपल्याला त्या ठिकाणी तो प्रश्न सॉल्व्ह करतात. पहा, मी पुढचा एक प्रश्न त्या ठिकाणी घेतो. प्रश्न दिला आपल्याला 7:22 हा प्रश्न दिला. आता याला मी अत्यंत सोप्या पद्धतीने
करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं पहा. 7 तर याला काय समजायचं, 70 वजा या 22चे डबल करा, किती होतील 44. सगळ्यांना वजा बाकी येईल, सोपी आहे. 70 मधून 44 गेले, बरोबर आहे. मग आता 70 मधून जर 44 गेले, किती उरले 26. आणि याला काय करा, फक्त 3 ने गुणा, बरोबर आहे. मग आता 26 त्रिक किती होतात 78. मग हे 78 झाले. आता जे मिनिट आहे त्याचे अर्धे, 22चे अर्धे किती 11. एकदा चेक करा की इम्पॅक्ट कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. तर 8 आणि 1 किती 9, 7 आणि 1 किती 8. तर उत्तर किती असणार आहे 89 अंशाचा कोन बनेल. 7 वाजून 22 मिनिटाला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कितीचा कोन बनेल 89 अंशाचा कोन बनणार आहे. आणि याला कशाला सूत्र लावायचं काम नाही, कारण जर आपण सूत्र लावलं तर याच्यामध्ये लागणारा वेळ जो आहे तो जास्त आपला वेळ जाईल. पुढचा प्रश्न पहा, जो प्रश्न मी तुम्हाला आता देणार आहे. प्रश्न आपल्याला दिला 5 वाजून 18 मिनिट किती अंशाचा कोन बनेल. काय करायचं, हे 5 वाजले हा मिनिट आहे, हा तास आहे, हा मिनिट आहे. जे तास आहे याच्या समोर शून्य नेहमी लावा. 50 मधून 18 ची डबल करा, किती 36 वजा केले, बरोबर आहे. 36 वजा केले तर किती उरले 14. याला गुन्हेला नेहमी किती घ्या 3. 14 त्रिक किती 42, बरोबर आहे. आता जेवढेही मिनिट आहे त्याचे काय करे अर्धे. अर्धे केल्यानंतर एकदा चेक करा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. 50 मधून 36 गेले, पॉझिटिव्ह आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, प्लस त्या ठिकाणी करायचं आहे. 42 अधिक 9 किती अंशाचा कोन होईल 51 अंशाचा कोन होईल. मला असं वाटतं की ही सर्वात सोपी पद्धत आहे. सूत्र न वापरता आपल्याला जर तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील जर कोन काढायचा असेल, किती अंशाचा कोन असेल, तर ही सर्वात सोपी पद्धत आहे. मग आता एक प्रश्न जो आता घेणार आहे हा थोडासा आपण लेवल वाईज आता कठीण लेवलकडे जाऊ, बरोबर आहे. आपल्याला प्रश्न दिला पहा 3 वाजून 29 मिनिट हे आपल्याला दिलं. काय दिलं 3 वाजून 29 मिनिटाला तास काटा मिनिट काटा किती अंशाचा कोन बनेल. पुन्हा तेच आहे की हे 3 काय आहेत तास आहे आणि 29 काय आहेत मिनिट आहे. 29 काय आहे मिनिट आहे. तर आपल्याला तासला काय लिहायचं आहे 30, बरोबर आहे. याला काय लिहिलं 30 वजा 29 ची डबल करा, किती येतील 58. मग आता तुम्ही म्हणसाल सर हे मायनस मध्ये येईल का, नाही. कधीही फक्त मायनस करताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 58 मधून 30 गेले, सोपी आहे. किती उरले 28. 28 गुणिला किती 3, बरोबर आहे. 28 गुणिला 3 काय होईल 20 त्रिक 60, 8 त्रिक 24, तर किती होतील 84, बरोबर आहे. मग हे झाले 84. आता इम्पॅक्ट पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर कसं आहे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह का बरं, कारण लहान संख्येतून मोठी संख्या वजा झाली. निगेटिव्ह आहे तर काय करा मायनस. मायनस किती करा जेवढे मिनिट आहे त्याचे अर्धे. आता सांगा 29 चे अर्धे काय करा, 1 वजा केला, किती उरले 28. 28 चे अर्धे 14, 1 चा अर्धा 0.5 किती वजा करायचे आहेत 14.5 वजा करायचे आहे. पुन्हा लक्ष द्या, काही लोक याला म्हणतील पॉइंट आहे, कशी वजाबाकी करायची, सोपी आहे. पहिले 0.5 म्हणजे काय अर्धा. पहिले फक्त 14 वजा करा, 74 मधून 14 गेले, किती उरले 70. 70 मधला अर्धा गेला म्हणजे याचा अर्थ किती उरले 69.5 अंश, बरोबर आहे. तर आपल्याला जर विचारलं 3 वाजून 29 मिनिटाला किती अंशाचा कोन बनेल 69.5 अंशाचा कोन बनेल तास काटा आणि मिनिट काटामध्ये. मी एकदा पुन्हा सांगतो पहा काय केलं, किती सोपी आहे. 3 आहे, शून्य लिहिलं, 29 ची डबल केली 58. 30 मधून 58 गेले, बरोबर आहे. तर फरक कितीचा आहे 28 चा आहे. गुणेला 3 सगळ्यांना येईल, 20 त्रिक 60, 8 त्रिक 24, 84. आता इम्पॅक्ट कसा आहे निगेटिव्ह आहे तर मायनस. मायनस काय करायचे प्रत्येक वेळी मिनिटाचे काय करायचे अर्धे. तर 14.5. मग आता पहिले 14 वजा केले 70, मग अर्धा वजा केला 69.5. हा आहे कठीण लेवलचा प्रश्न, पण आपण त्याला सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलं. एक आपण निगेटिव्ह इम्पॅक्ट वाला प्रश्न त्या ठिकाणी पाहिला. आता पुढचा एक आणखी मी प्रश्न घेतो आणि त्या प्रश्नामध्ये मग आपल्याला पाहायचं आहे की कशा प्रकारे उत्तर येईल पहा. प्रश्न मी त्या ठिकाणी घेतला 6 वाजून
आपल्याला दिले 14 मिनिट. काय करायचं आहे लक्ष द्या. जो तास काटा आहे म्हणजे तास जे जेवढे दिले त्याच्या समोर काय लिहायचं आहे, शून्य वजा जेवढे मिनिट दिले त्याची डबल. 14 ची डबल किती, 28. सांगा 60 मधून 28 गेले, सगळ्यांना येईल बरोबर आहे. सांगा 60 मधून 28 गेले किती उरले, 32. गुणेला नेहमी किती करा, 3. 32 त्रिक किती होतात, 96. आणि इम्पॅक्ट कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे तर जे मिनिट आहे त्याचे अर्धे लिहून घ्या आणि या हे काय करावं लागतील, प्लस. प्लस केव्हा करायचे, इम्पॅक्ट पॉझिटिव्ह असेल. मायनस कधी करायचे, जर निगेटिव्ह असेल. 96 अधिक 7 बरोबर आहे किती येणार आहे, 103 अंशाचा कोन बनेल. तर आपण या ठिकाणी पाहिलं की जेव्हाही कठीण लेवलचे प्रश्न येतील त्यावेळेस या प्रश्नाला कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. हा दुसरा एपिसोड आपला होता, दुसरा भाग घड्याळ या प्रकरणावर होता. पुढे आपल्याला काय पाहायचं आहे बरोबर आहे. पुढच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत, लक्ष द्या. जेव्हाही आपल्याला जर दिलं की सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 9 वाजेपर्यंत प्रत्येक तासाला जेवढे वाजले तेवढे जर टोल पडत असतील तर सकाळी 7 ते रात्री 9 किती टोल त्या ठिकाणी पडतील. या प्रश्नाला ओरली कसं सॉल्व्ह करायचं, कोणताही पेन न घेता कसं सॉल्व्ह करायचं, हे पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. याच्या अगोदरचा भाग पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, कारण तो बेसिक आहे. आणि पुढच्या भागामध्ये आपण हे पाहणार आहोत की याला ओरली कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.